तर किल्ले रायगडावरील धनगर वस्तीला अतिक्रमण हटविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटिसा देण्यात आलेला आहे। संभाजीराजे धनगर वस्तीला जाणीवपूर्वक हटवत असल्याचा आमदार पडळकरांनी नाव न घेता जो आहे तो आरोप केलेला होता। तर गडावर शास्त्रोक्त पद्धतीचं धनगर वस्तीसाठी स्टॉल उभारू माझा तसा कोणताच उद्देश नाही, पडळकरांचे आरोप जे आहेत ते संभाजीराजेंनी फेटाळले। नोटिसा दिलेल्या ह्या सरकारच्या मार्फत एखाद्या राजकीय दृष्टिकोनातून कुणी माननीय वरिष्ठ नेत्यांनी सूचना देऊन नोटिसा दिल्या तर तो भाग वेगळा। त्याला माहीतच नाही ना वरिष्ठ लोकांना। आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की कलेक्टरनी दिलंय। मग कलेक्टरना कुणी सूचना दिल्या हे कलेक्टरनी स्पष्ट करायला पाहिजे ना, किंवा त्यांनाच वाटलं ही घरं काढली पाहिजेत, जवळच्या कोणाला द्यायचं आहे, त्यांना कुणी सांगितलं, काय झालं ह्याच्याबद्दलची स्पष्टता कलेक्टर साहेब देतील। कारण पुरवठा खात्याला पत्र लिहिलेले मी नामदार भरतसिंग गोगोलेंना सुद्धा मी सांगितले की आपण रायगड प्राधिकरणच्या वतीनं वरती आपण स्टॉल्स करू, शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनात दिसणारे स्टॉल्स आपण तयार करू आणि त्या लोकांना आपण तिथं ते स्टॉल्स देऊ जे पूर्वीपासून तिथं जे व्यवसाय करतात त्यांना जर आपण तिथं त्यांना सगळ्यांना म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोन रोजगारच्या दृष्टिकोन जर दिलं तर आम्ही रायगड प्राधिकरण ओपन आहोत। पण जे वरती राहतात त्यांनाच काढावं हा आमचा रायगड प्राधिकरणचा आणि वैयक्तिक संभाजी छत्रपतींचा अँगल नाहीये।